नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यावर्षी आधीच ढगाळ हवामानामुळे निम्म्यापेक्षा जास्त मोहोर करपून गेला. थोडी जी फळधारणा झाली त्यातही आता होणाऱ्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होतीये. पाऊस आणि गारपिटीमुळे फळगळ होण्याची आणि कीड रोग येण्याची शक्यता वाढते आणि उत्पादनात घट होते. आणि हे टाळण्यासाठी वेळीच आपल्याला उपाय करायला हवेत. काय आहेत हे उपाय पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्यांची फळगळ होते. त्यामुळे चांगली वाढ झालेल्या कैऱ्यांची जमेल तेवढी लवकर काढणी करून त्यांना पिकण्यासाठी ठेवायच्यात. अन्यथा पाडाच्या आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसंच वाढीच्या अवस्थेत म्हणजेच गोटी आकाराच्या अंड्याच्या आकाराच्या आंब्यांना फ्रूट कव्हर लावायचे. त्यामुळे फळगळही होत नाही आणि फळमाशीपासून आंब्याचंही संरक्षण होतं. आता हे फ्रूट कव्हर लावताना तुम्ही बाजारातले कागदी किंवा नॉन वोवेन वापरू शकता किंवा अगदी घरी सुद्धा 25 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर आकाराच्या वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या बनवून त्याचं आवरण बनवू शकता. आणि हे आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय गारपीट आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळ तडकण्याची शक्यता असते आणि ते कमी करण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या बोरॉक्स म्हणजेच बोरॉन 0.25% द्रावणाची म्हणजेच 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करायची आहे. आंब्याच्या संरक्षणासाठी आपण काही गोष्टी पाहिल्या, पण या पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे आंब्यावर काही कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. कोणत्या आहेत हे कीड रोग आणि त्यांचं नियंत्रण कसं करायचं हेही समजून घेऊयात. आपण पहिलेच म्हटलो तसं आंब्यावर फळमाशी अटॅक करते. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या बागेत कामगंधे सापळे लावायचे आहेत. यासोबत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यावर लावायचे असा सल्ला विद्यापीठाने दिलाय. तर रोगांमध्ये अँथ्रॅकनोज आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव आंब्यावर होण्याची शक्यता असते. अँथ्रॅकनोज रोगासाठी मँकोझेम किंवा कार्बेंडाझिम या बुरशीनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करायची आहे. या फवारण्या घेताना फळाच्या जातीनुसार त्यांचं प्रमाण ठरवायचं आहे. त्यामुळे या फवारण्या करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यासोबत करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 0.1% कार्बेंडाझिम म्हणजेच 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे. ही माहिती डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.